चलो ठीक. सॉरी, काल आपण भेटणार होतो पण भेटलो नाही. पण नो डाऊट आपण मल्टिप्लिकेशन शिकायला स्टार्ट केलं होतं आणि मी तुम्हाला थोडासा खूप जास्त उशीर झाला आणि खूप थकलो होतो. म्हणून मी तुम्हाला जे मला शेअर करायचं होतं ते नाही करू शकलो. पण मी आज झोपण्याच्या आधी मला जे काही मी 3-4 गोष्टी सांगितल्या आहेत. फर्स्ट, एक जस्ट मी व्हिडिओ म्हणजे मला पण रिकॉल करून घेतो. मला प्रत्येक लेव्हलचे प्रॅक्टिस पेपर शेअर करायचे आहेत तुम्हाला. ते तुम्ही सेव्ह करून ठेवणार. त्याच्यानंतर आपलं ठरलं होतं, की तुम्हाला आता जी आत्तापर्यंत ज्या तुम्ही 6 ऑनलाईन एक्झाम दिली आणि 7वी देणार आहेत, अशा सर्व 7च्या 7 एक्झामच्या लिंक मी देईल. म्हणजे ज्याची जी बाकी असेल ती कंप्लीट कराल तुम्ही. त्याच्यानंतर 7वी जी एक्झाम आहे, तिचा स्क्रीनशॉट आपण मी पुन्हा परत एक रिमाइंड करून घेतो. एक साधारण आपण 5 जुलै तारीख ठरली होती. बरोबर आहे? आठवतं ना मला? 5 जुलैला तुम्ही मला 7व्या लेव्हलचा एक्झाम जरी तुम्ही कंप्लीट केली तरी स्क्रीनशॉट तुमच्याकडे सेव्ह ठेवा. त्याच्यानंतर ऑफलाईन पेपर मला तुम्हाला पी-डी-एफ्स पाठवायचा आहे. त्याचा पण तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचं त्याचं मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलंय कालच्या क्लासमध्ये, परवाच्या क्लासमध्ये आणि त्याचा टोटल पी-डी-एफ तुमचा तयार असेल 5 जुलैला. 5 जुलैला सर्वजण पोस्ट करतील ग्रुपमध्ये. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. त्याच्यानंतर पण आपल्याकडे 2 महिने आहेत. त्या मधल्या काळात काय-काय चेंज होईल, काय-काय अजून नवीन अपडेट होईल, ते सर्व आपण बोलत राहणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता सध्या आपण परवापासून मल्टिप्लिकेशनला स्टार्ट केलंय. मल्टिप्लिकेशन चॅप्टर क्लोज केला की धिस इज अ ॲडव्हान्स लेव्हल. मल्टिप्लिकेशन मीन्स ॲडव्हान्स लेव्हल. ॲडव्हान्स लेव्हलच्या 5वी, 6वी आणि 7वी लेव्हलचा सिलेबस असतो. त्याचा बुक पण मी तुम्हाला दाखवून देईल. काही काळजी नका करू. तुम्हाला कुठल्याही बुकची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची. हे आपण जेव्हा-जेव्हा आता प्रत्येक गोष्ट शिकू, तेव्हा कशा पद्धतीने करायची गरज पडणार नाही. पण तुम्हाला प्रॅक्टिस करत राहावं लागेल. तुम्ही जेवढे जास्त टेबल बनवाल, जेवढ्या जास्तीत जास्त टेबल बनवाल, तेवढ्या अर्थ तुम्ही ॲडिशनची प्रॅक्टिस करतायत. हे तुम्हाला सांगितलं होतं. मग पुन्हा परत डिव्हिजनच्या वेळेस मी बोलेलच. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिव्हिजन अनिताताई? डिव्हिजन मीन्स रिपीटेड सबट्रॅक्शन. तुम्ही जेवढं डिव्हिजनची प्रॅक्टिस कराल, भागाकाराची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सबट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतायत. आता हे आपण या लेव्हलपासून का शिकतो? तर आपल्या लेव्हल 4 पर्यंत आपले सर्व फॉर्म्युले झालेले असतात. ओके. आणि मग क्लास कसा सुरू करायचा, काय डाउट्स असतील त्याच्याबद्दल सर्व आपलं वेळोवेळी बोलणं झालेलं आहे. तरीही तुमच्याकडनं काही डाऊट असले, तुम्ही प्रश्न टाकला तर आपल्याला क्लासमध्ये निश्चित बोलता येतं. सो नाऊ प्रेझेंटेशन प्रमाणे जाऊया. मला माहिती मी त्याच्यासाठी काहीच पाठवलं नाहीये, कारण आपल्याला ऑलरेडी भरपूर वेळ देणार आहे मी. आणि त्याच्यानंतर एक फार इम्पोर्टंट राहून गेलंय माझ्याकडनं. मे बी आज आणि उद्या प्रयत्न करतो. तुम्हाला टीचर कोड द्यायचा राहून गेला. दीप्तीताई बरोबर ना? मी आठवण करून घेतोय मला. तुम्हाला टीचर कोड द्यायचा राहून गेला. म्हणजे टीचरचं लॉग इन द्यायचं राहून गेलेलं आहे. टीचर कोड नाही. टीचरचं लॉग इन द्यायचं राहून गेलंय. ते मी पहिले आज देण्याचा प्रयत्न करेल. मे बी 100 अँड शुअर नाही. पण एकदा बसलो की थोडा वेळ जातो माझा. मी प्रयत्न करेल. मी काय झालंय माझे पण पॅरलली काही क्लासेस चालू आहेत. मी फॅक्ट सांगतो अनिताताई. खूप सारे यावर्षी आपल्याला 5 क्लासेस नवीन-नवीन वेगवेगळ्या कन्सेप्ट लॉन्च करायच्या आहेत. आणि अ, मी पण अटॅचमेंटमध्ये असतो. माझे पण ऑनलाईन क्लासेस असतात. आणि मग थोडंसं कधी-कधी माझी पण मिस्टेक होते. मग तुम्हाला वाटत असेल 9:30चं 9:30ला कमेंट केलंय. मग बाबा हा स- पावणे 10 पर्यंत का लेट होतो? कधी-कधी 10 वाजता का लेट होतो? तर कधी-कधी मी पण क्लासेसमध्ये असतो. फॅक्ट सांगतो. मला पण कोणीतरी काहीतरी शिकवतंय. मी पण कोणाकडनं काहीतरी शिकतोय. मला पण त्याचा रियाज करायचा आहे. त्याच्यामध्ये मला एक्सपर्ट बनायचंय. तेव्हा त्याच्यामध्ये मी तुमच्यासमोर प्रस्तुत करू शकेल. कारण आपल्याला यावर्षी नवीन 5 कोर्सेस लॉन्च करायचे आहेत. आणि म्हणून थोडंसं मी कधी-कधी अडकतो आणि तिथं 5, 15, 10 मिनिट इकडे-तिकडे लेट झालो, की माझं पण गणित कधी-कधी बिघडतं. कधी-कधी मला बाहेर जायचं असतं. अशा सर्व गोष्टींमध्ये थोडासा लेट होतो. फ्रँकली जे आहे ते मी तुमच्यासमोर ओपन केलं. कारण आपल्याला अजून खूप साऱ्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत. सो आपण आता जाऊया ॲडव्हान्स लेव्हल मध्ये आपण मल्टिप्लिकेशन शिकतोय. पण आता पहिले जी आता एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये जे विचारलं जाणार होतं, ते आपण काल शिकलो होतो, की फॉर एक्झाम्पल तुमच्या सर्वांकडे अबॅकस टूल असेल, तर अबॅकस टूल आणि एखादं पेन आणि पेपर बरोबर राहू द्या. मी पण माझा पेन, पेपर बरोबर ठेवतो. म्हणजे आपल्याला सर्वांना बरोबर प्रॅक्टिस करता येईल. ओके? ओके? सर्वजण पेन, पेपर बरोबर ठेवा.
जिथं वाटलं तिथं आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. जिथं वाटलं तिथं मला एक्सप्लेन करता येईल. सो आपण असं बघितलं होतं सर्वजण, लिहा सर्वजण तुमच्या नोटबुकवर. आपण 8-9 सर्वांना माहिती आहे 8-9 जा 72 होतो. थोडंसं 8-9 जा 72. तर हा 72 कुठं प्लेस करायचा, की 70 ऑन टेन्स रॉड अँड 2 ऑन युनिट रॉड. क्लिअर आहे दीप्तीताई? 72 म्हणजे इथं काहीच प्रॉब्लेम नाही. मग याच्यात म्हणाला व्हॉट इज द मिनिंग? फक्त आपण प्लेस कसा करायचा डिजिट हे आपण समजून घेतोय. मात्र पुढचं गणित लिहा. 34 सेवन जा लिहा सर्वचा. 34 सेवन जा. आणि सर्वांकडे असा अबॅकस टूल आहे. जसं माझ्याकडे तसं तुमच्याकडे पण आहे. जस्ट मी एक्सप्लेन करतो. नंतर मी प्रेझेंटेशन मध्ये एक्सप्लेन करेल. पण जस्ट मी तुम्हाला बियॉन्ड द बॉर्डर मी जसं एक्सप्लेन करतो ते तुम्हाला खऱ्या अर्थाने उत्तर दिसतं का हे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नंतर मी एक्सप्लेन करेल. प्लीज इकडे लक्ष द्या. 34-7 जा. याच्यामध्ये प्लीज सर्वजण मी जे जे परवा सांगितलं होतं ते सर्वजण विचार करा. पेन पेपर असेल, एखादी एक्स्ट्रा कलरची पेन असेल ती पण घेऊन ठेवा. एक दोन पेन असेल, की त्या 4च्या खाली आणि 7च्या खाली युनिट प्लेस लिहून घ्या. कारण याच्यामध्ये 7 आणि 4 हा युनिट आहे. आणि 3 इज द 10 प्लेस. मीन्स 34. 3 इज द 10 प्लेस. क्लिअर आहे? आपण नोट्स कशा बनवल्या? जर तुम्हाला हे शिकलात तर तुम्हाला पुढच्या पण नोट्स बनवता येतील. आणि मग आपण असं म्हटलं होतं, की आता आधी आपल्याला राइट साइडनं लेफ्टकडे जायचंय. अनिताताई, आपण लेफ्टकडनं राइटकडे पण जाऊ शकतो. नथिंग मॅटर. दोघं पद्धतीने हा टेबल बनवणार आहे आणि दोघं पद्धतीने आपण एक्सप्लेन करणार आहेत. लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट काहीच फरक पडत नाही. फक्त पहिले कन्सेप्ट समजून घेऊया. पण पहिले राइट टू लेफ्ट जाऊया. राइट टू लेफ्ट करताना आपण 4 7 हा असं मल्टिप्लिकेशन करतोय. आणि या दोघांच्या खाली आपण लिहून ठेवलंय बोथ आर द युनिट. मीन्स मीन्स त्या 4 7 लिहिलं असेल त्याच्या खाली 1 मल्टिप्लाय 1 करा इज इक्वल टू 1. 1 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1 मीन्स एकक मल्टिप्लाय एकक, युनिट मल्टिप्लाय युनिट इज इक्वल टू 1 मीन्स याचा जो काही नंबर्स फायनल आन्सर येणार आहे 4 7 चा काय तो 4 7 इज द 28. याच्यातला लास्ट डिजिट कुठला आहे त्याला आपण अंडरलाईन करा. 8च्या खाली अंडरलाईन करा आणि एल-डी लिहा त्याच्या खाली. एल-डी लास्ट डिजिट. हे का शिकवतोय आणि मनीषाताई? नंतर तुम्हाला सर्व हे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. नंतर पुन्हा परत बोलायची गरज नाही. हे एकदा तुम्ही लिहिलं तुमच्या हाताने तुम्हाला मनीषाताई लिहितायत का तुम्ही? लिहितायत? लिहिला? लिहिला? 8च्या खाली लिहिला? लास्ट डिजिट एल-डी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता मात्र तुमच्याकडे जे अबॅकस टूल आहे त्याच्यामध्ये सेट द झिरो करा. सेट द झिरो करा. ओके. आणि आपण आता थोड्याच वेळापूर्वी जे काय बोललो 4 7 28. हा जो 8 आहे हा 8 कुठल्या रॉडवर प्लेस होईल? युनिट रॉडवर. बिकॉज लास्ट डिजिट इज 8 आणि युनिट मल्टिप्लाय युनिट इज इक्वल टू 1 मीन्स याच्यातला लास्ट डिजिट ऑन युनिट प्लेस. म्हणून याच्यातला 20 ऑन टेन्स अँड 8 ऑन युनिट प्लेस. इतकं सोपं आहे. काही सेकंदाच्या काही पार्टमध्ये एक ऍप्लिकेशन होतं. बट नेक्स्ट 3 4 सॉरी 3 7 3 7 आता याच्यामध्ये 7च्या खाली युनिट लिहिलंय आपण म्हणून तिथं 1 लिहा. आणि 3च्या खाली आपण टेन्स लिहिलाय म्हणून त्याच्या खाली 10 लिहा. म्हणजे 10 मल्टिप्लाय 1 लिहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 10 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू आन्सर इज द 10 मीन्स याचा आन्सर 10 आलं. पुन्हा परत 3 7 3 7 चा आन्सर काय आलं हर्षदा? 21. या 21 मधला लास्ट डिजिट असेल त्याला अंडरलाईन करा. 21 मधला लास्ट डिजिट काय? 1 आहे. त्याला एल-डी लिहा. त्याच्या खाली एल-डी लिहा. लास्ट डिजिट इज एल-डी. आणि असा एक एक थॉट आहे आपण क्लिअर करून घेतो अनिताताई. या 21 मधला जो लास्ट डिजिट आहे तो 1 आहे आणि याचा जो फॉर्म्युला आहे युनिट मल्टिप्लाय टेन्स लास्ट डिजिट ऑन 10 प्लेस. म्हणजे जो 21 मधला 1 आहे तो कुठं जाईल? 10 प्लेसवर जाईल. मीन्स 2 कुठं जाईल 21 मधला? ऑब्विसली दिस इज ऍप्लिकेशन ऑन हंड्रेड्स रॉड. क्लिअर झालं? म्हणून हंड्रेड्स रॉडवर 200 आणि जो 1 आहे तो टेन्स रॉडवर.
सो व्हॉट इज द आन्सर? दीप्तीताई, व्हॉट इज द आन्सर? आन्सर काय दिसतंय? आता दीप्तीताई माईक ऑन करून सांगा प्लीज. आन्सर इज 238. वंडरफुल. मला वाटतं हे मुद्दाम मी तुम्हाला ब्लॅक म्हणजे इथं स्क्रीन शेअर करून पण तुम्हाला मी शिकवलं असतं. पण मी मुद्दाम मी जे सांगतोय ते जर तुम्हाला बारकाईने समजलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी पुन्हा परत प्रेझेंटेशनमध्ये जातो. हे सर्व प्रेझेंटेशनमध्ये अवेलेबल आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. ओके. आता हे पुन्हा परत एकदा समजून सांगतो लास्ट, आणि नंतर डायरेक्ट आपण फटाफट टेबलकडे जाणार आहोत. तर पुन्हा परत नवीन कन्सेप्ट घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. 8 7 जा 56. आता बोलायची गरज नाही, पण तरी पण आपण कसं केलं होतं ते पुन्हा परत समजून सांगतो. एकदा एकदा लास्ट समजून सांगतो. मी असं सांगितलं होतं, 8 इज द युनिट, 7 इज द युनिट, बट 6 इज द टेन्स. आणि म्हणून पहिलं ऍप्लिकेशन 8 7 जा 56, आणि बोथ आर द युनिट, म्हणून 1 × 1 इज इक्वल टू 1. आणि म्हणून याच्यातला लास्ट डिजिट इज 6, आणि याच्या खाली आपण लिहिला होता LD, आणि म्हणून 50 आणि 6. तर 6 इज ऑन युनिट रॉड बिकॉज याचा आन्सर 1 आला होतं. नेक्स्ट प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. नेक्स्ट असं होतं की 6 × 7 इज इक्वल टू 42. आणि पुन्हा परत आपण याच्या खाली असं लिहिलं होतं की दिस इज अ 10 अँड दिस इज अ युनिट इज इक्वल टू 10. आणि याच्यातला लास्ट डिजिट इज 2, हा LD, आणि म्हणून लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड, म्हणून याचं ऍप्लिकेशन 40 ऑन हंड्रेड्स रॉड मीन्स 4 ऑन हंड्रेड्स रॉड अँड 2 ऑन टेन्स रॉड. सो ऑब्विसली हेच मी तुम्हाला फक्त लिहायला सांगितलं होतं आणि तुम्हाला सर्वांना समजलं असेल. फक्त मी थोडं व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये सांगत होतो. सो आन्सर इज द 476. क्लिअर आहे? क्लिअर आहे? समजलंय सर्वांना? मला वाटतं कोणाला डाऊट नसायला पाहिजे. सोपं होतं. मी थोडंसं व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये सांगितलं होतं. मी झालं. म्हणजे इथं माझं काम संपलं. आता इकडे लक्ष द्या. आता माझं काम संपलं म्हणजे तुमचं काम स्टार्ट झालं. मीन्स आता तुम्ही कोणाला काही शंका येणार नाही की मी 99 पर्यंतचे टेबल कसे बनवू. क्लिअर झाला का सर्वांना? तरी पण डाऊट म्हणून जर तुम्हाला असं वाटलं की एखादा टेबल बनवताना डाऊट आला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेबल? तुम्हाला वाटलं की 63चा टेबल बनवायचा आहे. 63 1 जा, 63 2 जा, 63 3 जा. काही सेकंदामध्ये मुलं बनवतात आणि आणतातही. प्रत्येक ऍप्लिकेशनला जर समजा 3 3 सेकंद पकडले, लक्ष द्या मला काय म्हणायचंय, 3 सेकंद म्हणजे खूप खूप बेसिक टाइम झाला. तरी 10 ऍप्लिकेशनला टेबल बनवण्यासाठी 30 सेकंद. पण तोच बेस्ट ऍप्लिकेशन मध्ये 12 13 सेकंदामध्ये मुलं टेबल बनवतात. पण एक जस्ट मुद्दाम आपण सांगितलं की बेसिक जसं अंडरस्टँडिंग म्हणून. मग तुम्हाला सरांना बनवता येईल का? बघूया आपण आता. बनवाल का? हॅलो, बनवाल का? येस या नो? बघूया. का अजून एखादा एक्सप्लेन करू? Yes, sir. कोणीतरी बोला प्लीज. जर डाऊट असेल, Yes, sir. मनीषाताई बोला. सर अजून एक सॉल्व करून दाखवा. ठीक आहे, काय हरकत नाही. चलो ठीक आहे. अजून एक करू. मनीषाताई तुम्ही सांगा. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. तुमच्या मनात जो अंक असेल तो सांगा. काही प्रॉब्लेम नाही. ओके. सर मी सांगू का? मनीषाताई ओगले. 87 87. मल्टिप्लाय बाय 9. व्हेरी गुड. इकडे लक्ष द्या. 87 × 9. इकडे लक्ष द्या. आता मनीषाताई मी थोडासा शॉर्टकट यूज करतो. आता लॉंग कट आपला सर्व डीप डीप झालंय. ओके, इकडे लक्ष द्या. यांचं रिलेशन यांचं रिलेशन म्हणजे आता 7 9चं रिलेशन आपल्याला डायरेक्ट 63 दिसला पाहिजे.
रिलेशन म्हणतात त्याला. 7 9 म्हटलं की डायरेक्ट 7 1 जा 7 2 जा नाही चलेगा. डायरेक्ट 7 आणि 9 कडे बघितलं की 63 दिसला पाहिजे आणि त्या 63चं ऍप्लिकेशन असं होणार आहे. हे आपण आतापर्यंत जे काही 2-3 बेसिक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याच्यात मी शिकवलं. म्हणजे इथं बघितल्या बघितल्या नजर गेल्या गेल्या असं मुलांचं ऍप्लिकेशन इथं झाला पाहिजे. पुन्हा परत प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा पुढचं, जर हा 8 आणि 9 यांच्याकडे लक्ष गेलं की काय दिसला पाहिजे, 72 दिसला पाहिजे. लक्षात द्या मला काय झालं, काय दिसला पाहिजे, 72 दिसला पाहिजे डायरेक्ट. मग 8 1 जा 8 2 जा नाही, ऐसा नाही चलेगा. 8 आणि 9चं रिलेशन डायरेक्ट 72 दिसला पाहिजे. थोडंसं एवढं मात्र टेबल स्ट्रॉंग पाहिजे. स्पीड पाहिजे तर टेबल पण स्ट्रॉंग पाहिजे, कारण हे तर बेसिक आहे टेबल. आणि मग मला इथं 70, प्लीज इकडे लक्ष द्या, 72 असा दिसेल, असा दिसेल. बिकॉज 8 इज द 10, 9 इज द युनिट आणि लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड. हे असं एक त्याचं ऍप्लिकेशन होतं. आणि ऑब्विसली जेव्हा ही फिगर तयार होईल तेव्हा सर्वांना दिसेल आन्सर इज द 783. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ओके, समजलं आता? मग इथंच जर तुम्हाला तुम्हाला डाऊट होता, मग इथं असं पण येऊ शकतं ना, इथं असं पण येऊ शकतं, असं पण येऊ शकतं या टेबलमध्ये. हा 9 झाला, 4 पण येणार आहे, 4 पण येणार आहे, असं पण होऊ शकतं. 87 9 जा, आपलं सॉरी 8 जा, हा पण येणारच आहे कुठल्या तरी लोकेशनला. हे सर्व आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे, तरी सर्वजण हा करा. चला, सर्वजण आन्सर ड्रॉ करा आणि सांगा मला व्हॉट इज द आन्सर. करा. 87 8 जा. 696. साधनाताईंनी सांगितलं का? हो. 696. ओके. साधनाताई मला समजून सांगा कसं केलं, तुम्ही समजून सांगा. ओके. 87 multiply by 8. 7 and 8 is unit rod. मग काय आन्सर आलं 8 ताई? is 8 tens 8 rod. 7 8 7 जा. 56. हम्म. तो 50 ऑन टेन्स रॉड and 6 on. 6 is unit rod. ओके, व्हेरी गुड. 8 8 जा 64. 10 rod. Tens rod 4 and 6 is 100 rod. व्हेरी गुड. 6 is on 100 and 4 on Rod. 10. Very good. So Tens what is the rod. answer? 696. 696. हेच आन्सर आलं होतं ना तुमचं आधी पण? आधी पण हेच होतं ना? हो सर. हेच आन्सर आहे सरांचं. वॉटरफुल. म्हणजे करून बघितलं, तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लक्षात येईल. कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची ते पण सांगतो. प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. असं काहीतरी अंक लिहिले आणि ताई, असे काहीतरी अंक लिहिले. रोज तुम्ही आता 99 पर्यंतचे कुठलाही अंक घेतला आणि त्याला मल्टिप्लाय 9 पर्यंतचा कुठलाही अंक टाकला अँड मेक इट प्रॅक्टिस. करा सर्वजण, सोडवा. चला, करा सर्वजण, सोडवा फटाफट. बघूया कोणाचं होतंय लवकर. ओके. मी तोपर्यंत फक्त प्यायला पाणी आणतो आणि जोपर्यंत मी पाणी प्यायला आणतो तोपर्यंत सर्वांचे सोडलेले असतील, मी असं समजतो.
सर पेज गेले माझं. पेज गेलं का? तर स्क्रीन हा आ, पेज गेलं. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. ओके ओके. दिसतंय ना, पेज दिसतंय ना विजयाताई? ओके. झालं की सांगा प्लीज सर्वजण. झाले सर. ओके, व्हेरी गुड. मी बाहेर येऊ का थोडस? स्क्रीन मधून बाहेर येऊ? लिहून घेतलं असेल ना तुम्ही सर्वजण? मला फक्त माझा कॅमेरा ऑन करायचा आहे, कारण माझाच कॅमेरा बंद आहे, म्हणून मी जरासं हे करून घेतो. ओके ना? ऑटो फ्रेम व्हिडिओ. ओके ओके, सांगाल का तुम्ही? झालं असेल तर मग आपण बोलूया. जाऊ पुन्हा परत स्क्रीन मध्ये. झालं असेल ना सर्वांचं? ओके चलो, इकडे लक्ष द्या सर्वजण आता पुन्हा परत. ओके प्लीज इकडे लक्ष द्या आता. झालं असेल, एवढा वेळ नाही लागत शिल्पाताई. इकडे लक्ष द्या प्लीज 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 प्लीज. माझं काय म्हणणं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, पण तरी पण एक एक थोडासा बेंच मार्किंग म्हणून किंवा आपला चेकआउट म्हणून, कोणाला कुठल्या कॅल्क्युलेशन बद्दल डाऊट आला ते मला समजून सांगा. आपण इथं एक्सप्लेन करू. प्लीज प्लीज प्रामाणिकपणे सांगा. आले असतील तर आले असतील, नसेल आले तर काही काळजी नका करू. आपण थोडंसं एक्सप्लेन करून पुढे जाऊ. कोणालाही कुठल्याही कॅल्क्युलेशन बद्दल एकदम कुठलाही डाऊट असेल तर प्रामाणिकपणे सांगा, म्हणजे आपल्याला नाही तर पुढे जाता येईल. मग हर्षताई बोला, अश्विनीताई, काही डाऊट आहे कुठल्या कॅल्क्युलेशन बद्दल? नाही नाही. ठीक आहे. शिल्पाताई? मनीषाताई? काही प्रॉब्लेम नाही. विजयाताई? साधनाताई? साधनाताई क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? नो डाऊट ना? पप्पा येस ओके सर. ओके ठीक आहे. चलो. ओके. मला बाकीचे का दिसत नाहीये. हर्षदा क्लिअर आहे? प्रियंका ताई क्लिअर आहे? प्रियंका ताई ठीक आहे? भूक लागली असेल तर. लवकर बोला, लवकर सर बोला, लवकर बोला. हा बोला सर बोला. ऐकू येते का आवाज माझा सर? बोला आवाज बोला. येतोय सर? हा बोला ना, बोला हा ना. सर, दुसरा डाऊट 39 मल्टिप्लाय बाय 2. हा ओके. 9 टू जा 18. 2 मिनिटं 9 टू जा थांबा. 18 सर. थांबा, हॅलो मला सर. पेन्सिल घेऊ द्या. ओके व्हेरी गुड. आता आली माझी पेन्सिल. सर एक मिनिट, एकच मिनिट. 39 मल्टिप्लाय बाय 2. हे दुसरा कॅल डाऊट सर. हे कॅल्क्युलेशन म्हणतायत ना तुम्ही? नाही, 39 मल्टिप्लाय जा 2. हा 2 नंबरचं सर. हा हम्म. 9 टू जा व्हेरी गुड, सांगा. 18 सर. व्हेरी गुड. 18 9 टू जा 18 आलं. बघा, मग दाखवतो दाखवतो 10th दाखवतो दाखवतो. 18. हा बरोबर. नेक्स्ट. 18. हा 3 टू जा 6 सर. व्हेरी मग गुड. 6 कुठे करायचं सर? व्हेरी गुड. सांगतो इकडे का सांगतो, इथं 10th? लिहितोय, त्याच्यासाठीच लिहितोय. थांबा. 3 टू जा हम्म, 6. हा हम्म, काय 10 आहे. ओके. हम्म. हा काय हो. 2 आहे. एक इज सॉरी
हा काय आहे? हा 1 आहे. 3 to the हम्म, 6 सर हा 10. म्हणजे याच्यातलं जे आन्सर येईल याच्यातला लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड. मग मला सांगा याच्यातला लास्ट डिजिट काय आहे या 6 मधला? 6 आहे सर व्हेरी 06 येणार ना व्हेरी गुड. म्हणून हा 6 कुठं हम्म, येणार? 10च्या रॉडवर येणार. हम्म. 10च्या रॉडवर येणार. त्यांच्या आणि आणि हा म्हणून हा देर इज अ 6. हा सो व्हॉट इज द आन्सर? हम्म. 78. क्लिअर? क्लिअर? 7. हा क्लिअर? 78 क्लिअर छान सर छान. थँक्यू सर थँक्यू उलट व्हॅलिड डाऊट आहे तुमचा, काहीच प्रॉब्लेम नाही, व्हॅलिड डाऊट आहे. इथं पण थँक्यू तसं सर होऊ शकतं. इथं पण तसं होऊ शकतं. कारण तुम्हाला 1 मल्टिप्लाय 6 म्हटलं की ओनली सिंगल डिजिट आला. सिंगल डिजिट आला. मग हा डिजिट काय समजायचा? हा लास्ट डिजिट आहे. लास्ट डिजिट ऑन युनिट रॉड. बरोबर ना? इथं पण सेम तसंच आहे. किंवा असं पण होऊ शकतं. असं कॅल्क्युलेशन इथं नाहीये. सर्वजण करा बरं हे कॅल्क्युलेशन. जस्ट एक डाऊट म्हणून आपण करूया. प्लीज प्लीज बघ करूया. ओके ना? ओके. एक जस्ट मिनिट. 85 6 जा करा सर्वजण. 85 6 जा. आणि हे पण करा. मी सांगतो ते. हे पण करा. दोघं करा. दोघं करा. 58. झाले व्हेरी गुड. म्हणजे कसं आहे, कुठलाही डाऊट नको राहून जायला म्हणून मी घेतलंय, बाकी काही नाही. तुम्हाला समजलं की क्लिअर आहे. चला, हर्षदा समजून सांग बेटा कसं केलंय 85 6 जा. झाले सर. सर 8 multiplied by 6 is equal to 48. 8 is unit rod. पुन्हा परत शांततेत समजून सांग बेटा. परत सांग, घाई नको करू. Yes, sir. 8 multiplied by 6 is equal to 48. Eight is 8 unit rod वरला येईल. असं शिकलो नाही आपण. सर. असं शिकलो. नाही सर. असं टेबल बनवले तू सर्व. नो सर. Yes. नाही, इकडे लक्ष द्या आता हर्षदा. काही हरकत नाही. पुन्हा परत शांततेत बघ बरं. काय असं असं करायचंय? तू जे सांगते ते असं करायचं आपल्याला. काही हरकत नाही. कोणीतरी आपल्या ताई कोणीतरी एक्सप्लेन करतील, ते समजून घे. मी पुन्हा परत समजून सांगेल. काही हरकत नाही. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. मला फक्त 5 6 कलर चेंज करून घेऊ द्या. थांबा. अश्विनी हर्षताई सांगा, एक्सप्लेन करा. 85 6 जा एक्सप्लेन करा. हर्षदा व्यवस्थित बघ बेटा. 5 6 13. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आपण आता 13. राईट टू लेफ्ट अप्रोच करतोय. हा, इकडे लक्ष द्या. हा राईट टू लेफ्ट अप्रोच म्हणता याला. राईट कडनं लेफ्ट कडे जायचा असा अप्रोच आहे. लेफ्ट कडे. असा अप्रोच आहे. दोघं अप्रोच मला शिकवायचे, मी शिकवला नाही एक, तो पण शिकून देतो. पण तरी ठीक आहे. अश्विनीताई, तुम्ही सांगितलं की पहिले अश्विनीताईंनी काय सांगितलं बेटा बघ, 5 आणि 6चं मल्टिप्लिकेशन सांगितलं. आणि हे 30. आपल्याला नोन पाहिजे, व्हिज्युअलाइज पाहिजे की बोथ आर युनिट. बोथ आर युनिट. आणि जेव्हा बोथ आर युनिट असतील तेव्हा आपण असं बघितलं की 1 मल्टिप्लाय 1 असं आपण केलं की बोथ आर युनिट 10 म्हणजेच काय? 1 मल्टिप्लाय 1 1 मीन्स multiply by 1. इज इक्वल टू 1. म्हणजे या दोघांचं जे आन्सर येणार आहे त्याच्यातला लास्ट डिजिट ऑन युनिट रॉड, हे फार इम्पॉर्टंट आहे. ऑन युनिट रॉड. हा, म्हणून सांगा हर्षदाई. 5 6 जा 0 इन युनिट 30. रॉड. 5 6 30. 30. मग या 30तला लगेच प्रश्न पडला पाहिजे, हु इज द लास्ट डिजिट? विच वन लास्ट 0. डिजिट?
असा प्रश्न पडला पाहिजे म्हणजे Zero. झिरो. आणि म्हणून मग Unit इथं rod, 10च्या रॉडवर 30 300. आणि युनिट रॉडवर काहीच नाही याचा अर्थ झिरो. देर इज अ झिरो. लक्षात आलं? तिथं काहीच नाही, युनिटचा रॉड खाली आहे, खाली रॉड आहे, याचा अर्थ देर इज अ झिरो. हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट हर्षताई सांगा कसं करायचं ते. 8 6 8 48. 6 हा 8 6 8 सक 48, 8 6 48. आणि या 48 मधला लास्ट डिजिट काय आहे हर्षताई? 8 8 8 आहे. आणि मग 8 आणि 6 ची पोझिशन जर असेल तर 8 इज द टेन्स. आणि म्हणून आपण असं बघितलं होतं हर्षदा बेटा की 8 10 प्लेस आणि युनिट into प्लेस. 1. आन्सर इज द 10. 10. मीन्स या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड. आणि म्हणून याच्यातला लास्ट डिजिट काय तू आता सांगितला की 8. 8. 8 इज द लास्ट डिजिट. आणि तो 8 कुठे जाणार? 10च्या रॉडवर जाणार. 10च्या पण रॉडवर. आपण पहिले ऍप्लिकेशन करतो, कसं करतो सर्वजण लक्ष द्या. पहिले 40 इकडे लक्ष द्या, 40. सर्वजण लक्ष द्या. 40 आणि मग 8 साठी आपण इथं गेलो 10च्या रॉडवर. बट देर इज अ नो अवेलेबल. 8 इज नॉट Yes. अवेलेबल. आणि 8 साठी -2 -2 plus 10 प्लस 10 आणि प्लस 10 साठी -40 plus 4 plus प्लस 5 -4 प्लस 5. So 500. what is the answer? Answer is the 500 and 500. 10. Very 10. good. Very good. असं जर सर्वांनी विचार केला असेल तर दिस इज अ राईट. कोणाला डाऊट आहे का प्लीज परत तरी विचारून घेतो. समजलंय ना सर्वांना? जेवढे जण मला व्हिडिओ दिसत आहेत परत एकदा फटाफट विजयाताई क्लिअर आहे? आता समजलं. समजलं का? व्हेरी गुड. साधनाताई म्हणजे कारण काय होतं ना, एक बेस आहे हा बेस समजला तर पुढचं Yes, पण sir. सोपंच आहे. सोपं आहे, काही प्रॉब्लेम. जेव्हा करून बघाल तेव्हा तुम्हाला फटाफट लक्षात. साधनाताई क्लिअर आहे? जायचं Yes, पुढे? sir. व्हेरी गुड. अश्विनीताई जायचं पुढे? क्लिअर आहे? क्लिअर आहे. व्हेरी गुड. प्रियंका ताई काही डाऊट असला तर खूप छान विचारलं तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे? व्हेरी गुड. हर्षदा बेटा आत्ता क्लिअर झाला का? खरंच सांग, तू का गडबड करत होती? आत्ता क्लिअर झाला का तुला? लक्ष दे. काय झालं हो सर, क्लिअर? आता क्लिअर झालं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हो. त्याच्यानंतर शिल्पाताई क्लिअर आहे तुम्हाला आत्ता? व्हेरी गुड. रिअलमी 8C85 ताई म्हणजे वृषाली ताई जाधव क्लिअर आहे तुम्हाला? समजलंय? व्हेरी गुड. त्यानंतर मनीषाताई क्लिअर आहे? व्हेरी गुड. दीप्तीताई क्लिअर आहे तुम्हाला? जाऊया. व्हेरी गुड. इकडे लक्ष द्या. आत्ता सर्वजण लक्षपूर्वक आहे का? थोडासा पेन पेपर थोडासा नंतर लिहिलं तरी चालेल, पहिले समजून घ्या. प्लीज समजून घ्या. हर्षदाने तो विषय आणला म्हणून ते आपलं एक्सप्लेन करायचं राहिलं होतं. होऊ शकतं हर्षदा असं पण सांगितलं की असं असं पण पॉसिबल आहे. इकडं लक्ष द्या. असं पण पॉसिबल आहे. कसं पॉसिबल आहे? आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं राईट टू लेफ्ट. आता आपल्याला लेफ्ट टू राईट जायचंय. लेफ्ट टू यस. अबॅकसमध्ये असं पण शक्य असतं आणि तर त्यावेळेस काय करावं लागेल? फिक अप्रोच असला पाहिजे कुठला तरी. काही हरकत नाही. जसं हर्षदाने विचार केला होता काही हरकत नाही. प्लीज इकडे लक्षात आहे. 8 6 48 बट